काय मित्रांनो, माझं आकाश बनकर आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 19 ऑगस्ट। तर आज आहे मंगळवार आणि काल जसं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपलं CNG मुळे प्रॉब्लेम झाला, तर आपण आता सर्वात पहिले CNG फुल केलाय आणि आता वाजलेत 3:15 झालेत। तर आपण कामाला स्टार्ट करतोय आणि आज बघूया आपली अर्निंग किती होते। काल आपलं टार्गेट मध्ये 400 रुपये कमी होते, तर आज बघूया आज जर कव्हर करता आले तर आपण कव्हर करूया, नाही तर अर्धे ते 200 रुपये कव्हर केले, 200 उद्या केले तरी आपलं टार्गेट तर होऊन जाते। तर बघूया। तर आता आपण ऑनलाईन जातो आणि पहिले कुठे लागते चेक करूया। तर पहिली ट्रिप लागली आपल्याला रॅपिडो कडे लागले, शिवाजीनगरला ड्रॉप करायचंय। तर चांगले पर 327 काय दाखवले आहे 14 किलोमीटरचे। तर पर किलोमीटर 20 रुपये ट्रिप लागते आपल्याला, म्हणून एक्सेप्ट केली आहे। आणि आज दिवसभर सगळ्यांना माहिती आहे पुण्यात पाऊस पण चालू आहे, मुंबईत खूप पाऊस चालू आहे। तर मुंबईची ट्रिप वगैरे लागली तर मी तर बोलू एक्सेप्ट नका करू, कारण तिथं खूप जागी रस्ते वगैरे जाम आहेत। तर आणि आता आपल्याला चालू पिकअप करा, 4 मिनिटावर पिकअप आहे कालेवाडीवरून। तर चांगला रेट होता, एक्सेप्ट केली आहे। पहिली ट्रिप त्याला चालू झाली आपली 327 का 320 रुपयांना आता ड्रॉप केला सांगाल मी। आणि बघूयात आज पाऊस आहे तर रेट चांगला असला पाहिजे, तर टार्गेट आपला लवकर कंप्लीट करायचं बघूया। आणि आता आपण कंटिन्यू राईड मारणार नॉनस्टॉप। तर बघूया 10-12 तास किती होते आपले, 10 तास किंवा 11 तास बघूया। ट्रिप ड्रॉप केली आणि त्याचे आपल्याला 327 रुपये भेटलेत। आपण ट्रिप डन करूया। पुढची ट्रिप पण लागली ते पर किलोमीटर 18 रुपयांनी झाली आणि पुढची ट्रिप आपल्याला लागली आहे इथनं जोशीवाड्याच्या बाजूनीच पिकअप आहे, बघू शकता। स्टेशनला ड्रॉप करायचं आहे 7 किलोमीटरचे काहीतरी 197 रुपये काहीतरी दाखवलेले, एक्सेप्ट केली। आता बघा कशा पिकअप करा ड्रॉप केला बघूया। तुम्ही बघू शकता त्याचे आपल्याला 194 भेटले, म्हणजे पर किलोमीटर 24 रुपयांनी ही ट्रिप भेटली आहे 8 किलोमीटरची। तर ठीक आहे। आता इथं बघा पुढची ट्रिप आता कुठं ओलाचा रिचार्ज आपलं रॅपिडोचा रिचार्ज संपलाय माझा, एक्सपायर करून मेसेज आला आहे। तर आपण रिचार्ज करू 89 रुपीजचा आहे का 1000 रुपयासाठी, 82 रुपीजचा आहे 1000 रुपयाच्या इन्कमसाठी। तो आणि व्हॅलिडिटी त्याची 365 डेज असते, जे रॅपिडो यूज करतात त्यांना माहिती आहे, काय एवढं हे नवीन नाही आहे। तर ठीक आहे। आता बघूया आपण तात्पुरतं ओलाला ऑनलाईन जाऊया, ओलाला पटकन ट्रिप नाही आली तर रॅपिडोचा रिचार्ज करूया, नाहीतर माझ्या मते माझ्या वॉलेटवर जर पैसे असतील चेक करूया। नाही, वॉलेटमध्ये माझे 21 रुपये आहेत, तर त्याचं रिचार्ज होणार नाही। ठीक आहे, याच्यावर ऑफलाईन जाऊया आणि ओलाला ऑनलाईन होऊन थांबूया, बघूया ओलाला आपल्याला किती वेळा ट्रिप पडते। ओलाची अजून एक पण ट्रिप नाही मारली। चेक नेटवर्क ओके, ह्याच इश्यू तर काल पण दाखवत होता, काय प्रॉब्लेम परत फोर्स करायचं होतंय ऑनलाईन। ठीक आहे, तर बघूया ट्रिप लागला अपडेट देतो कुठली ट्रिप लागली आपल्याला। इथनं 1 किलोमीटरवरून पिकअप आहे, ट्रिप लागली आहे म्हणजे 3 मिनिटाच्या डिस्टन्स आहे। तर आपल्या लोहगाव पोरवा रोडला ड्रॉप करायचं, 9 किलोमीटरचे 211 रुपये काय दाखवले आले, म्हणजे ठीक आहे व्यवस्थित आहे ट्रिप, पर किलोमीटर 20 तर जाऊया पिकअप करायला आणि ड्रॉप केल्यावर दाखवतो, म्हणजे 211ने आपल्याला दाखवले, आपल्याला 210 रुपये 200 रुपयाच्या वरच भेटतील। तरी बघूया जाऊया कशामध्ये लोकेशनला। 201 आणि 40 पण लागले वाकडला ड्रॉप करायचे, आता त्या एक्सेप्ट झाले की नाही ते माहित नाही। 400 किती दाखवली नाही, ट्रिप तर नाही शो करत, बघू आपल्याला कुठं लागते। खूप टाइम झाला ट्रिप नव्हती लागत होत्या, पण वडगाव शहरी हडपसर असं 1-1 तास वगैरे दाखवत होतं। शेवटी मी थांबून मग एक खाली भेटला, आपण 1 तास दाखवलंय, पण हेच की 10 किलोमीटर आहे तर लवकरच होईल ट्रॅफिकच्या आपण स्टँड काढलं तर। आणि प्राइस 270 रुपये दाखवली, 10 मिनिटं ठीक चालतंय, राईड परवडते, एक्सेप्ट केली ओलाकडनं। तर पिकअप करा कस्टमरला, तिथं गेला खराडी साईडला गेला तर आपल्याला चांगली लागू शकते ओलाची। तर ठीक आहे, जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आणि ड्रॉप केला बघूया त्याची किती भेट। तर मित्रांनो आता आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनवर पिकअपला, बट आता म्हणजे मला वाटतंय पाऊस खूप चालू आहे, तर पाऊस चालू आहे तर आता आपल्याला उबर पण ऑनलाईन करायला लागेल, कारण उबरवर मग चांगले रेट येतील। बघूया काय होतं पुढं। आता कस्टमर येतात खाली बोलले, तर किती वेळ लागतंय काय माहिती। ड्रॉप केलाय तर 283 रुपये आपल्याला भेटलेत, पण ठीक आहे। आता आपल्या 1100 का 1200 रुपये झालेत अर्निंग। तर आता माझा हाच विचार आहे की मुली 400-500च्या ट्रिप बघायला पाहिजे, कारण जर नाही बघितलं तर काल सारखं थोडंफार आपलं टार्गेट कमी राहील, पण असं नाही होऊन देणार। बघू आता 311 270 हे मांजरी बुद्रुक मुंडवा, त्यानंतर हे केसनर फाटा, हे सगळे 1-1 तासाच्या वरचे बुकिंग आहेत, तर काय मतलब नाही। हे 500 ठीक आहे,
390 रुपयांनी भेटली. तर तेच 400 रुपये असं बोललो. तर जाऊया ही वाली पिकअप करूया. कस्टमरला ड्रॉप केल्या बघूया टोटल किती किलोमीटरचे किती भेटतात ते. ट्रिप ड्रॉप केली आता आपण. आता आपल्याला 389 रुपीज भेटलेत. किती 18 किलोमीटरचे. तर ठीक आहे, पर किलोमीटर चांगली ट्रिप भेटली. 20 रुपयांनी जरी पकडले तरी चालतंय. तर ठीक आहे, आता आपण इथनं बघूया. इथनं आता मला वाटतंय पाऊस चालू आहे, सकाळपासून पाऊस चालू आहे. सगळ्यांनी नोटीस केलं असेल. तर माझ्या मते तर आता सध्या रेट वगैरे चांगला भेटेल. उबर पण एक टाइम आपण ऑन करून बघूया. तर 400-350च्या आसपासची राईड आली तर एक्सेप्ट करायची, नाही तर मग जसं लेटगो करतो नेहमी तसं लेटगो करायचं आहे. आणि आता रॅपिडो पण ऑन करतो आणि ओला आता ऑनलाईन व्हायचं आहे. तर बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. आपलं इन्कम ओव्हरऑल 1500 पकडा, 1500च्या आसपास झाले. काल आपले एवढ्या टायमध्ये इतके पण झाले. आता वाजलेत 8 वाजून म्हणजे 9 वाजले समजा, 9 वाजायला आलेत. 8 गाडी चालली आहेत बघा 82 किलोमीटर. तर 82 किलोमीटर 1500 रुपये ठीक आहे. म्हणजे पर किलोमीटर 20 रुपयांनी पकडा आपल्याला हे ट्रिप लागली. अजून CNG आपला अर्ध्यावर एक कांडी आहे. तर मला नाही वाटत रात्रीपर्यंत पूर्ण CNG संपत नाही ना, म्हटलं तर 3 कांड्या राहतील. तरी बघूया काय कसं होतं, ॲव्हरेज कशी येते. तर आता थोडंफार ट्रॅफिक पण थोडं रिलॅक्स झालं, आपल्याला गाडी पण पळवता येईल. ट्रॅफिकमुळे फक्त थोडा टाईम वाढतो, अजून काय नाही. तर बघूया आपल्याला 250 अशा आपण 4 ट्रिप जरी कंप्लीट केला तरी आपल्याला टार्गेट पण कंप्लीट होईल आपला. आणि कालचा जो टार्गेट वाचलेला तो पण कंप्लीट होईल. हे आहे पण आता जी ट्रिप आली ती त्याचा फक्त तुम्ही बघितलं असेल वर टायमिंग दाखवलेला पिकअपचा. पिकअप 14 मिनिटं होता. तर लांब एवढा लांबचा पिकअप तर मी लवकर घेत नाही. तर ट्रिप लागत नसेल तर घेतो. आणि पहिला कस्टमरला जिथं आहे त्याच लोकेशनवर कॉल लावतो, राईड कन्फर्म करतो आणि कस्टमरला सुद्धा सांगतो की मला याला इतका टाईम लागणार आहे तर चालेल का. जर कस्टमर रेडी झाला, हा ठीक आहे चालेल थांबतो मी, तर जातो. कारण कधी कधी तुम्ही बघा आपण जातो डायरेक्टली, बट कस्टमर स्वतःहून मग अर्ध्या रस्त्याचा राईड कॅन्सल करतात. कारण कस्टमर आहे तो, असं नाही की ओला आहे म्हटलं ओलावरनं तो ट्राय केलाच असतो. तो बाकीचे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरनं पण तो ऑन म्हणजे राईड शोधत असतो. जी राईड पहिली येईल त्याच्यातनं पण जातात. काय काय कस्टमर असे सुद्धा असतात, राईड बुक केली आहे ओलावरनं, उबरवरनं पण केली, उबरवरनं रायडर आला त्यात बसल्याने गेले ना, ओलाच्या रायडरला कॉल केला ना, कॅन्सल केली ना, काय नाही, ते असं होऊन जातं. मग त्यामुळं काय होतं कधी कधी हे गोष्ट तुमच्यासोबत झाली असेल, तुम्ही कस्टमरच्या लोकेशनवर जाता पण कस्टमरला कॉल कस्टमर बोलतो आम्ही त्या राईड कॅन्सल केली ती. तर हे का होतं की जो आधीचा राईड असतो तो लोकेशनवर जातो, कस्टमरचा कॉल उचलत नाहीत, असं इग्नोर वगैरे करतात. मग जे राईड असतात ते वेटिंग टाइम असतो कॅन्सलेशनचा तो तेवढा थांबतात, त्यानंतर ते कॅन्सल करतात. कारण मग कॅन्सलेशन फी भेटते. मग ती कॅन्सल केली त्यानंतर ती राईड तेच आपल्याला नाही तर कोणाला ती जाते. नाहीतर जर कोणी वेटिंग चार्ज पण जरी नाही थांबलं तरी त्याला जर पुढची राईड कुठं भेटत असेल रॅपिडो वगैरे तो लगेच मग कॅन्सल करतो. आणि मग कॅन्सल केल्यानंतर ती आपल्या रायडरला जाते. तो दुसरा रायडर असतो, म्हणजे समजा तो आपण असेल तर आपण लोकेशनवर जाऊ, कस्टमरला कॉल लावू, कस्टमर बोला आम्ही तर कॅन्सल केली, तर आपण मॅसेज करतो आता काय करायचं, एवढं तर इथपर्यंत आलोय, कॅन्सल करायची आपण का वेटिंग टाइम पर्यंत थांबायचं, ते आपल्यावर डिपेंड आहे. तर ठीक आहे, असे गडबड वगैरे होत असतात. म्हणून जर लांबचा पिक असेल तर एवढंच माझी ॲडवाइस आहे, कस्टमरला कॉल करून जावा. जर तुम्ही कॉल करून नाही गेला तर भेटेल तुम्हाला तो पण एक्सपिरियन्स की कॉल करून गेला एक्सपिरियन्स की जर कॉल करून नाही गेलं तर काय होतं. आता ही शिवाजी चौकची हिंजवडी, तर हिंजवडी साईडला जायचं म्हटलं आपल्याला 10 किलोमीटरचे 241 देतात ते, बट नको त्या टायमिंगला हिंजवडी साईडला नको. साहेब हॉटेल बघूया आपण, वाकड किंवा पिंपरी निगडी भोसरी या साईडची बघूया. तर पुढची ट्रिप तर आपण एक्सेप्ट केली रॅपिडोकडनं. पहिल्यांदा पण मला आलती 1.5 किलोमीटरनं पिकअप आहे आणि इथं बाणेला ड्रॉप करायचं, 147 रुपये दाखवलेले, बट मी नाही एक्सेप्ट केली. म्हटलं काय करू 147 साठी, बट कस्टमर 30 रुपये वाढून गेले, म्हणजे 187 का 170 किती ते दाखवलेले. तर बोललो त्याला ठीक आहे 4 किलोमीटर 4.5 किलोमीटरसाठी ठीक आहे, आपले किलोमीटर कमी होतात ते, आणि बाणेर साईडला गेल्यावर तिथं आपल्याला ट्रिप सुद्धा भेटू शकते. तर त्यामुळे मी एक्सेप्ट केली आहे. इथं 2 मिनिटावर ते पिकअप, तर म्हटलं त्याला हे कम्प्लीट करूया, आपले किलोमीटर कमी होतं आणि रेट चांगला भेटतो तर काय वाईट आहे. आणि जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील तिथं बाणेरला ड्रॉप करायला. तर ठीक आहे, जाऊया आता कस्टमरच्या लोकेशनला आलोय, बघूया कस्टमर कुठे थांबतो. तर बघू शकता हे जे पिकअप आहे जे पाषाण रोडला कुठलं तरी गव्हर्नमेंट स्टाफ क्वार्टर्स वगैरे आहे ना त्याच्या आतमध्ये. तर मला फक्त हे व्हिडिओ बनवतो मी कारण या गोष्टीला राग आला की आता पाऊस चालू आहे, सिक्युरिटी गार्ड गाडी साईडला लावा, या एंट्री करा.
हे एवढं जर तामझाम जेव्हा असतं ना तर खरंच जो काय असतो त्याला तर राग येतो. एकदम पावसात ती लोक बोलतात की उतरा आणि आपलं हे सगळं करा एंट्री वगैरे. तर काय बोलायचं, कस्टमरला फोन लावला ऐसा कोण म्हणून घेत बोला कर दो प्लीज इतना. त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून म्हटलं त्याला जाऊ द्या, जाऊया काय बोला उसके बिना छोडते नाही आहे. पता है तकलीफ आहे. तर कस्टमर स्वतःला एवढा बोलला, तो नीट मेन गोष्ट तो नीट बोलला म्हणून म्हटलं ठीक आहे त्याला जाऊ द्या, एंट्री करूया जाऊया. आपल्याला काम पण करायचं, आता पाऊस चालू आहे. तर ठीक आहे बोललो. आता एंट्री वगैरे केली, आलोय स्टॉप क्वार्टरच्या आत. तर बघू शकता म्हणजे पूर्ण असं चांगली आहे सोसायटी. तर आता बघा कस्टमर इथं थांबलेत, कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला सांगू या ट्रिपचे आपल्याला किती भेटतं ते. 157 रुपीज आपल्याला दिले, म्हणजे 157 कस्टमरने पे केला. 20 रुपये आपल्याला हे पर किलोमीटर 32 राईड भेटले आपल्याला आणि 20 रुपये आपल्याला हे रिसिव्ह झालेत वॉलेटमध्ये. तर असं आपल्याला भेटलं म्हणजे 157 कस्टमरकडनं आणि 20 रुपीज वॉलेटमध्ये आपला याचा रॅपिडोचा इन्सेंटिव्ह म्हणजे 177नी ही ट्रिप आपल्याला भेटली. ठीक आहे, आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठे लागते आपल्याला. बोललो आपण चालू करूया. मी ओला रॅपिडो उबर तिन्ही ॲप्लिकेशन ऑन ठेवलेले. तर तिघांवर राईड येत होता कंटिन्यू. ठीक आहे, आणि चांगलं येत होतं, पर किलोमीटर सगळे 20-21 येत होते. पण एवढं आपल्याला मी बोललो मला मोठीच राईड पाहिजे 300-350ची. तर 460 रुपयाची 440 का 400च्या वरच आहे अमाऊंट. तर उबर करणं राईड लागली. ही उबर गो प्रिऑरिटी आहे, त्यामुळे आपल्याला त्याचे एक्स्ट्रा 46 रुपये का काहीतरी प्लस झाले. आणि 14 किलोमीटर काय आहे, 14 का 12च्या हार्ली बुजुर्गला ड्रॉप करायचंय. तर कस्टमरचं आणि पिकअप पण जवळच होतं, 4 मिनिटावरच आहे. तर आपण पोहोचलो पण आहे पिकअप लोकेशनवर. तर म्हटलं त्याला जाऊ दे, कम्प्लीट करूया. कारण माझा भाऊ तसा माझ्या भावाने आम्ही दोघं एकच आयडी वापरतो. तर त्यामुळे काय त्यांनी मॉर्निंगला चार्जच्या नंतर 1-2 ट्रिप कम्प्लीट केलेल्या आहेत. तर म्हटलं असं तसं पण 89 रुपीचा चार्ज लागणारच आहे. तर आपण जाऊ द्या, ही ट्रिप कम्प्लीट करूया. आणि तसं पण आता पिकअवर चाललं, आपल्याला कमी टाईममध्ये जास्त अर्निंग करायचं, भले प्लॅटफॉर्म कोणता पण असू दे. आता कारण जर त्यांनी राईड नसती मारली तर मला एकदा विचार करावा लागला असता. कारण आता एक जरी त्यामध्ये उबरमध्ये हेच आहे, एक जरी जर राईड तुम्ही मारता ते तर तुम्हाला प्लॅटफॉर्म फी लागणारच. म्हणजे जो रिचार्ज आहे त्यांचा 89 रुपीजमध्ये 10 ट्रिपचा, तर तो लागणार 10 आणि 10च्या वर झाल्या 149चा. तर ठीक आहे असू द्या. आता ट्रिप एक्सेप्ट केली आहे कारण आपल्या परवडत होती. तर कस्टमरला परत किती किलोमीटरचे किती भेटतात ते दाखवतो मी. सिक्युरिटीची ट्रिप तर आपण पूर्ण केली आहे. तर इथं बघू शकता की 458 रुपये कस्टमरला पे करायचं होतं, बिल आलं. आपल्याला त्यातले याचे 36 रुपये भेटलेत, पण कस्टमरनी 501 रुपये पे केलेत. म्हणजे वरचे 40 पकडा आणि 36 आणि 40 म्हणजे 478 रुपये आपल्याला या ट्रिपमधून भेटलेत. तर ठीक आहे, आता इथनं बाकीच्या ट्रिपला ऑनलाईन जाऊया आणि घरची लोकेशन टाकूयात. तर ओव्हरऑल आपली गाडी तर चालली आता 114 किलोमीटर आणि 2080 का किती रुपयाची अर्निंग झाली आतापर्यंत. आणि CNG 450चा गेला असेल माझा. तर ठीक आहे, म्हणजे अजून 500 किंवा 600-700ची अर्निंग झाली तर चांगलं आहे. आपलं टार्गेट 2000 आज कम्प्लीट होईल. माझा प्रयत्न असेल 200 रुपये जर एक्स्ट्रा झाले तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे आता आजोपर्यंत झाले 10 वाजून 49 मिनटं झालेत. म्हणजे अजून नाही ना म्हटलं तरी आपल्याकडं 2 तास तरी आहेत. तर ठीक आहे, तर बघूयात. आता पावणे 2 तास आहेत. 2 तासात मला ते 2 तासात मी 1000 रुपये तरी अजून करू शकतो. 2000 800-1000 रुपये तरी करू शकतो. हाच प्रयत्न असत. तर ठीक आहे, बघूया होतं की नाही होतं ते. आता तर नाईटचा टाईम आहे, रस्ते पूर्ण मोकळेत म्हणून काय प्रॉब्लेम नाही. फक्त मला आता येताना ते ज्युपिटर हॉस्पिटल ज्यांना कोणाला माहीत असेल तिथनं पिकअप होता आणि ड्रॉप इथं चार्ली बुद्रुकला होता. म्हणजे न्यू बॉर्न बेबी होते, तर त्यांना तेच घरी ड्रॉप करायचं होतं. तर तेच त्यामुळं गाडी त्यांनी आधी सांगितलं हळू घ्या करून, आणि आपण हळूच घेतली. आपण काही घाई वगैरे केली नाही. कारण मला ट्रिप कम्प्लीट करायला 1.5 तास तरी लागला, 1.25 तास तरी लागलाय. तर चला काय प्रॉब्लेम आहे. आता आपण मग समजू शकतो त्यांचा, म्हणजे हॉस्पिटलमधून बेबी फर्स्ट टाइम घरी चालला होता, त्यामुळं आपण मग काही सुद्धा बोललो नाही काय ना. मी प्रॉपरली 4 खिडक्या बंद, नॉर्मल आपला AC 1 वर ठेवून कूलिंग कमी करून चालवत होतो. कारण कसं आपल्या जे गाडी चालवतात नाईटला त्यांना माहीत असतं पावसामध्ये पूर्ण धुकं आपल्या काचेवर येतं, त्यामुळं असे खड्डे वगैरे, पाण्यातले खड्डे वगैरे दिसत नाही. त्यामुळं मी आपलं लो फेमवर आपला AC ऑन ठेवून गाडी आणली व्यवस्थित.
ते पण खुश होते, त्यांनी पण सांगितलं गाडी व्यवस्थित आणली, थँक्यू वगैरे बोलले. तर ठीक आहे, त्यांची पण फॅमिली होती. आता आपण पण समजू शकतो फर्स्ट टाइम बेबी घरी चाललाय तर काय फिलिंग असेल, म्हणून काय त्यांना आपण बोललो नाही वगैरे, व्यवस्थित आपण स्वतःच्या जबाबदारी आणलं एक ड्रायव्हरच्या. तर ठीक आहे, असं ही ट्रिप आता पूर्ण झाली. आता आपण बघूया रॅपिडो आणि ओला पण, ओला आणि रॅपिडो पण ऑनलाईन जाऊया, आणि उबरला तर आपण ऑनलाईनच आहे. तर घराकडली ट्रिप लागली तर बेटर आहे, बघूया किती वेळ लागते. एक ट्रिप छोटीवाली कंप्लीट केली आहे, तर का वगैरे ते सांगतो डिटेलमध्ये. पण ही होती 3 किलोमीटरची, 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर आहे टोटल, 2.98 म्हणजे 3 पकडा. त्याचे आपल्याला 125 रुपये भेटले. म्हणजे ते एरिया बाहेरचा बघून समजलं तर एअरपोर्टला ड्रॉप केलं आपण. तर ठीक आहे, बाकी सांगतो की छोटी ट्रिप का मारली आपण. छोटी ट्रिप मारायचं कारण हे होतं की आपण चार्ली बुद्रुकला गेलतो, तिथनं रिटर्न मी खूप वेळ थांबलो. ट्रिप काहीच वाजत नव्हत्या, वाजल्या तर छोट्या वाढत होत्या, म्हणून मी बोललो जाऊ द्या आपण जाऊया विश्रांतवाडीकडं. हळूहळू आलो, पुढं काय ट्रिप लागतच नव्हत्या. तर रॅपिडोकडनं एक लागली 2 किलोमीटरनं. HP पेट्रोल पंप माहीत असेल एअरपोर्टच्या अगोदर, तर तिथनं पिकअप केलं आणि एअरपोर्टला ड्रॉप केलं. तर त्याचे 125 रुपये आपल्याला भेटलेत. तर ठीक आहे, आता एअरपोर्टवरनं एक ट्रिप लागली पिंपरी चिंचवडची 500 किती. आपण एक्सेप्टला क्लिक केलं, उबरकडनं वाजलेली, पण काय एक्सेप्ट झाली नाही. पण ठीक आहे, असं बोला. आता एअरपोर्टला तर बघू, 12 वाजून 14 मिनटं ते झालेत. मी आता अजून जास्तीत जास्त 10 ते 5 मिनटं थांबल, नाहीतर मग आपलं सिटीकडे जाऊया. आणि घराकडली एक ट्रिप करून गेलो तर आपले 2 टार्गेट तर कम्प्लीट होईल. तर एवढंच की जो कालचा टार्गेट पेंडिंग होता तो होणार नाही. तर मला वाटतं आता ते कालचा कव्हर करण्यासाठी उद्या आपल्याला थोडं लवकर निघावं लागेल. जर लवकर निघलो तर टार्गेट कम्प्लीट होऊ शकतं पेंडिंगवालं. ठीक आहे, काय एवढं इश्यू नाही आहे. तरी बघूया आता इथनं ट्रिप किती वेळात लागते. तर लवकर लागली तर चांगलंच आहे. तर काय माझं लवकर लागते का टाईम लागतोय, कारण एअरपोर्टला सगळ्यांना माहिती आहे गाड्या कमी नसतात. बट आपलं ते उबर डायमंड प्रो म्हणून मला प्रिऑरिटी बुकिंग लागते. आता हडपसरची लागली आहे, चला चालतं 418 रुपयांनी आहे. पण एक्सेप्ट होती की नाही आता काय माहिती, क्लिक तर केले. ठीक आहे, चला एक्सेप्ट झाली आहे. तर जाऊया हडपसरलाच. एरो मॉलवरनं पिकअप आहे. मी तुम्हाला तेच बोललं की मला आपलं हे क्यू एक्सेस आहे प्रिऑरिटीचा, म्हणजे क्यूचा एक्सेस आहे मला उबर प्रो डायमंड माझं हे असल्यामुळं उबरचं अकाउंटचं. तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण ते डिटेल शेअर केलेले, तुम्हाला वाटलं ते आता परत शेअर करतो. तर हे माझं लेवल असल्यामुळे मला क्यू एक्सेस आहे. तर असतील अजून बरेच जण असेल त्यांना माहीत नसेल त्यांना क्यू एक्सेस असून, एकदा आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करा तर तुम्हाला समजेल. म्हणजे कधी तुम्ही एअरपोर्टला गेला तर तुम्हाला डायरेक्ट बुकिंग लागू शकते. असं म्हणजे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही बुकिंग घेऊनच जावा तर तुम्हाला लगेच बुकिंग लागेल. नॉर्मल ज्याचं नॉर्मल अकाउंट असतं किंवा न्यू असतं, डायमंड उबर गोल्ड उबर प्रो असं जे लेवल आहेत ते असतं, तर त्यांना हे जर ते आपलं हे एअरपोर्टला ड्रॉप घेऊन आले तरच त्यांना लगेच एअरपोर्टवर पिकअप लागतो. असं डायरेक्ट आला ते क्यूमध्ये लागते. तर असं काय नाही आहे. तर ठीक आहे, आता आपण आलो इथं. आता हे रॅपिडोचं पण वाचतंय एअर मॉलमधून. पण रॅपिडोचा कधी पण रॅपिडोला जर एअरपोर्टची ट्रिप लागली पिकअप एरो मॉलवरनं, तर तिथनं स्वतःहून पास बनवून जायचं आतमध्ये जाताना एंट्रीमध्ये. जर तुम्ही नाही गेला तर ते तुम्हाला 500 रुपयाचा फाईन बसेलच 100%. बट आणि जी अमाऊंट दाखवते तुम्हाला रॅपिडोमध्ये 289 दाखवते मला लोगाला ड्रॉप करायची, पण ते 289 इन्क्लुडिंग असतात. जे 100 रुपये एंट्री फी असतात ते इन्क्लुडिंग असतात. जे तुम्ही पर्सनली देतात 95 का 100 रुपीज आहे मला आठवत नाही, ते तुम्हाला पर्सनली म्हणजे ते ट्रिपमध्ये ॲड होऊनच ती अमाऊंट येते. म्हणून अशा ट्रिप घेऊन काय मतलब नाही आहे. म्हणजे 289 दाखवते, म्हणजे समजा 189ची ट्रिप आहे की असं. आता मॉलमध्ये आलो, एंट्री करतोय, बघूया. तर बघू शकता तुम्ही, आता आपण एअरपोर्टला एंट्री केली आहे. खूपच कॅब आहेत लाईनशीर, वर जायला पण लाईन आहे आणि एअरपोर्टवरून बाहेर यायला पण लाईन आहे. म्हणजे एअरपोर्टला आज खूप ट्रिप आहेत, हे सहजासहजी दिसतंय. आता काय माहिती का आता एवढ्या ट्रिपे पण आहेत कंटिन्यू ट्रिपा. तर मी तेच बघतोय की बघू शकता तुम्ही बाजूला कॉर्नरला बॅक कॅमेराचा व्हिडिओ शो होतोय. गाड्या कंटिन्यू खाली यायला पण लाईन लागल्यात आणि वर जायला पण लाईन आहे. म्हणजे एअरपोर्टला बुकिंग आहे जास्त. तर ठीक आहे, आता बघू. आपल्याला हडपसरचा ड्रॉप आहे 441 रुपये दाखवले उबरवर. तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप करूया. आणि सगळ्यांनाच माहिती आहे जे उबर यूज करतात आहे की एअरपोर्टच्या ट्रिप आपल्याला परवडतात. कस्टमरला ओनली मीटरनी बोलायची गरज नाही लागत, कारण एअरपोर्टवरून पिकअपचं चार्जेस सोडून
जे एरोमॉलचा चार्ज आहे ते सोडून पण आपल्याला ट्रिप चांगली परवडते. म्हणजे 20 रुपये, कधी 24 रुपये, 25 रुपयांनी ट्रिप येते एअरपोर्टची. तर ठीक आहे असो. आणि एअरपोर्टला ड्रॉप जरी असेल ना तर ड्रॉपची पण ट्रिप परवडते, हे सगळ्यांना माहिती आहे. तर ठीक आहे, आता जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केला बघा किती किलोमीटरचे किती भेटतात ते. 425 रुपये आपल्याला भेटले किलोमीटरचे. आणि म्हणजे कस्टमरने पे तर केले 566 रुपये काय पे केलेत. आणि तेच आपल्या एरोमॉलचा चार्जेस वगैरे सगळं कट होऊन आपल्याला 425 रुपये भेटले. ठीक आहे, 15 किलोमीटरचे चांगलेत. आपल्याला टार्गेट कंप्लीट तर आपला झाला आहे. 2000 म्हणजे सगळं ऑल ओव्हर कट वगैरे करून 2000च्या आसपास आपल्याकडे उरतात आहे. फक्त एवढंच आहे की आता आपल्याला थोडंफार एक्स्ट्रा काढायचं आहे. तसं बाबा आता हडपसरला तर घरची लोकेशन टाकूया. तर घरची लोकेशन टाकली तर थोडंफार एक्स्ट्रा निघतील आणि जो टार्गेट इन्क्लूड आहे तर थोडंफार कव्हर होईल. तर बघूया आता पुढची ट्रिप कधी लागते आपल्याला. तर मी जसं लास्ट स्टेप तुम्ही बघितली, मी एअरपोर्टवरून ड्रॉप केली. पण आता आपले अर्निंग तर झाले 2600च्या आसपास काय ते झाले. आणि इथनं येताना मी CNG फिल केला. कारण म्हटलं आता परत चिंचवडला कुठं चालू असेल ना असेल, भाव लेट निघतो तर त्याला भेटणार नाही म्हणून इथंच फिल केलं. म्हटलं माझ्या 3 कांड्या तरी उरल्याला 530च्या आसपास बसले, 528 पण किती. तर ठीक आहे, CNG तर फिल केला. आता इथनं मी तर रिकामं तर जाऊ शकत नाही. पण हेच की ट्रिप पण लागत नाही. आता एक पुण्याला जे दाखवलेली 518 पण ती मिस झाली. क्लिक केलं ते मी जस्ट आता बोलता बोलता आलेली. तर आता इथनं तर जाऊ शकत नाही रिकामं, जरी आता 1:30 वाजलेत. पण बघूया, जर ट्रिप लागली तर चांगलीच गोष्ट आहे. असं मला तर इच्छा नाही रिकामं जायची. पण तरी बघतो सिटीकडे जातोय, सिटीकडनं लागेल. कारण आता आपण इथं हडपसर साईडला बेकराई नगरला जो रोड जातो तिथं तर सगळ्यांना माहिती असं आता एवढं रात्रीचं सगळं सुमसाम आहे तर ट्रिप लागणं मुश्किल आहे. आणि थांबून पण काय अर्थ नाही मग. आणि आम्ही गो टू होम टाकले तर घराकडची मला ट्रिप पाहिजे, त्यात मोठा इश्यू आहे. जर आपण नॉर्मल ऑनलाईन असेल तर आसपासच्या ट्रिप आपल्याला लागत राहतात कंटिन्यू. जसं माझा भाऊ जो रात्रीचं काम करतो त्यांना माहिती आहे. तर गो टू होम टाकलंय तर एक तर स्टेशनकडली जरी लागली तरी चालेल, किंवा कुठलीही त्या साईडची आपल्याला लागली तर बावधानची मला लागत होती पण रेट उबरवर लागत होती. रेट 10 रुपये 11 रुपये म्हटलं त्यापेक्षा मी रिकामा गेलेला मला चालेल. पण एवढा कमी रेट मी जाणार नाही. ते नॉन AC मध्ये दाखवत होतं. तर नॉन AC मध्ये हेच गडबड केली आहे उबरनी. ऑप्शन आणला कस्टमरला, माझे ट्रिप बुक करताना 2 ऑप्शन येतात, एक AC आणि नॉन AC. तर मी एका टायमिंगला बघितलं जेव्हा मी घरी होतो एल्प्रो मॉल पासून, तर मला दाखवत होतं की म्हणजे मी चेक करत होतो रेट काय दाखवत आहे कस्टमरला. तर मी स्वतः उबरच्या ॲप्लिकेशन चेक केलं. स्वारगेटला जायला 257 काहीतरी नॉन AC दाखवत होते आणि 289 काहीतरी 287 का 89 स्वारगेटला दाखवत होतं नॉर्मल म्हणजे AC उबर गो. तर मी बोलेल अरे यार, कोणी पण कॉमन माणूस हा विचार करेल किंवा जे कॉलेजवाले आहेत वगैरे ते प्रॉपर, तर ते बोलतील अरे आम्ही तर मग 30 रुपये देऊन AC मध्ये जाऊ. मग ते प्रॉपरली हक्काने बोलू शकतो असं भाई AC लगा दो. आपण असं म्हणावं शकतो नॉन AC वगैरे हे ते. तर हाच विषय आहे. तर त्यामुळं मी हेच बोलेल की उबर जर यूज करता ते राईड अशा घ्या ज्या तुम्हाला परवडतील. जसं तुम्ही सकाळ इथं मी ज्या राईड मारल्यात त्यांचे काय म्हणजे 2च राईड मारले, दोन्ही राईडचे काय रेट होते ते वगैरे. असं की मला कस्टमरला विचारण्याची गरज नाही की ओनली मीटरनी चाला वगैरे. तर ठीक आहे, आता बघूया. आपण तर डेली 10 तास काम करतो तर आज जास्त झालं. असं नाही की माझं कंपल्सरी नाही की मला 10 तासच काम केलं पाहिजे. 12 तास तर 12 तास मला मी माझ्या डेलीचं आमच्या दोघांचं टार्गेट आहे की 12 तास काम करायचं. बट एवढंच की आम्ही दोघं भावांनी एक साथ जिम वगैरे चालू केले, स्वतःकडे ध्यान वगैरे देतोय आणि जेवण वगैरे मेसचं कमी केलं आणि घरी बनवतोय. त्यामुळे फक्त आमचा टायमिंग थोडा कमी झाला आहे कारण आमच्या डोक्यावर लोड नाही. 10 तास काम करून आमचं ओके. मी टार्गेट फक्त 2000 ठेवला. मी डेली 1500चा टार्गेट ठेवला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बट असो एक आपलं असतं की आधीपासून चालत झालं माझं 2000चा टार्गेट तर आपला झाला. फक्त एवढंच आता घरी जायचंय. मी हळूहळू तर चाललोय सिटीकडं. तेवढंच म्हटलं आता बोलून घेऊया. तर ठीक आहे, बघूया. आता रिकामात अजिबात मी जाणार नाही. थोडेफार का होईना जाईपर्यंत CNGचे पैसे मी काढून जाणार. आपलं बघूया आता किती वेळ लागतं ट्रिप लागा. आता उबरकडनं ट्रिप लागतं गो टू होम टाकलं तरी पण पिकअप 3-3.5 किलोमीटर आणि त्यानंतर ड्रॉप 8 किलोमीटर. त्यामुळे त्याची अमाऊंट 140-146.
तर ह्या ट्रिप तर मी बिलकुल ॲक्सेप्ट नाही करणार. मला रिकामा जावं लागलं तरी चालेल. ठीक आहे, बघा मित्रांनो आता किती वेळ लागते पुढची ट्रिप लागल्यावर देऊ अपडेट. तर मित्रांनो आपल्याला म्हणजे घरी जायची लवकर ट्रिप तर नव्हता, बट उबरकडे एक पडली आहे बावधानची, 21 किलोमीटर आहे. पण हेच की रेट 200 काही दाखवते. आता कस्टमर कॉल लावूया, कॉल लावून बघूया कस्टमर काय बोलतो. ओनली मीटर रेडी झाला तर जायचं, नाही तर मग ट्रिप कॅन्सल करायची. हाँ हाँ सर, उबर से ट्रिप आया आपका मुझे. हाँ वही तो मतलब मैं तो आ जाऊंगा सर. क्या है ओनली मीटर से चल रहा है ना पूना में. तो ठीक है, तो आपको क्या बोल रहे हो सर. हाँ ठीक है चलेगा, कैंसिल कर देतो. ठीक हेच की सर बोला कॅन्सल. म्हटलं ठीक आहे चलो जाऊ दे, आपल्याला काही जास्त लोड नाही घ्यायचा. कॅन्सल तर कॅन्सल. असं बोलतात ना, इंतजार का फल मिठा होता है. असंच झालंय की आता खूप वेळ थांबलं, ट्रिप लागत होती. उबर आणि रॅपिडो करणं लागत होत्या, पण रेट तेच की रेट चांगला नाही देत. उबर पर किलोमीटर 10-11 देत होतं. शेवटी मला ओलाकडनं औंधची ट्रिप लागली. 324 रुपये काही दाखवलेले. 10 का 12 किलोमीटर काहीतरी आहे. म्हटलं चला ठीक आहे, बरं आहे. आता ही ट्रिप ड्रॉप करून टाका, आपण घरी जाऊ शकतो. म्हणजे ओव्हरऑल आपलं आजचं टार्गेट 2900 का 3000च्या आसपास जाईल. मी कॅल्क्युलेट नाही केले, घरी जाऊन कॅल्क्युलेट करून मी अपडेट देईल. तर जाऊया कस्टमरला पहिलं पिकअप करूया. फक्त कस्टमरने ट्रिप कॅन्सल नाही केली पाहिजे. 2 मिनिटावरच आहे. जाऊया कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप केल्यावर सांगतो पूर्ण डिटेल वगैरे. ड्रॉप केला मी डायरेक्ट घरी जाईल. घरी जाऊन तुम्हाला अपडेट देईल की त्या लास्ट ट्रिपचे किती भेटले, काय किती नाही, आणि किती वेळ लागतो घरी गेला आपला, किती तास काम झालं वगैरे सगळे डिटेल आपण शेअर करूया. 23 रुपये भेटलेत. आता इथं डायरेक्ट जाऊया घरी, कारण खूप लेट झाला. भावाला फोन केला येतोय करून, आणि बाकीचे डिटेल आपण रूमवर गेल्यावर देऊया. तर मित्रांनो आता आपण आलो घरी, आणि आता वाजले 2:51 झाले टोटल मला रिटर्न घरी येईपर्यंत. म्हणजे आज समजा लमसम आपण 3:30 वाजता CNG वगैरे भरून स्टार्ट केलं, तर लमसम आपले 12 तास कंप्लीट व्हायला आलेत. तर आजची आपण अर्निंग बघूया. तर 12 तासात माझे ओनली राईडवर 2895 रुपये झाले, आणि त्यातनं मायनस करा CNG माझा 600चा गेला असेल. तर टोटल गाडी चालली 190 किलोमीटर. ठीक आहे, तर 600चा CNG मायनस करा, 2200 म्हणजे 2295 आपला प्रॉफिट झाला आहे. म्हणजे जे काल आपले 400 पेंडिंग होते डेली टार्गेट भेटले, त्याचे समजा 200 कंप्लीट झाले. तसे तर 295 कंप्लीट झाले, पण आपण 200च पकडूया. उद्या आपण 200 अजून एक्स्ट्रा करायचा ट्राय करूया. म्हणजे 3 दिवसाचे टार्गेट कंप्लीट होतील, आणि हे 95 रुपीज एक्स्ट्रा राहतील. ठीक आहे असो. तर मला हेच सांगायचं आहे की आजच्या अर्निंगमध्ये पण आपल्याला लेट झाला. एक तर पहिली चुकी, आपण सकाळी लेट निघलो. असं नाही की आपण किती वाजता पण निघू तर आपलं टार्गेट नेहमी कंप्लीट होईल, असे म्हणजे हे गैरसमजच आहे. माझ्या मते तर हेच मी तुम्हाला सगळ्यांना पण सजेस्ट करेन की निघता तर लवकरच निघा, जेवढं लवकर तुम्हाला निघता येईल. मॉर्निंगला जे करतात मॉर्निंग पण चांगले. माझ्या पर्सनल प्रॉब्लेममुळं मी उशिरा निघतोय, पण मी हे तुम्हाला सजेस्ट नाही करत की माझं तुम्ही कॉपी करा, कॉपी पेस्ट करा, असं नाही. तुम्हाला जसं जमतं तो टायमिंग तुम्ही यूज करा. सगळ्यांना पिक अवर्स माहिती आहे किती वाजेपर्यंत असतात. तर कोणत्या तरी पिक अवर्स तुम्ही कंप्लीट करा. मॉर्निंग करता तर तुम्हाला एवढंच चांगलं की कंटिन्यू राईड पण असेल, आणि गाडी पण ॲव्हरेज चांगला देईल, कारण ट्रॅफिक वगैरे नसते. आणि नाईट करसाल तर नाईटला फक्त एवढंच की तुम्हाला तुमचं गाडीचा रनिंग थोडा जास्त होईल, कारण पिकअप तुम्हाला जिथं तुम्ही ड्रॉप करता तिथंच भेटेल याची गॅरंटी नाही. तुम्हाला थोडं पुढं किंवा मागं सिटीकडं थोडं आउटसाईड असं, तर परत रेल्वे स्टेशन किंवा विमाननगर असं इथं तिथं तुम्हाला फिरायला लागेल पिकअपसाठी किंवा राईडसाठी. तर तेच त्यामुळे थोडंफार किलोमीटर वाढतोच. तर ठीक आहे, आजची गोष्ट बोलूया. आजची आपल्याकडनं चुकी झाली आहे की आपण चार्ली बुजुर्गला गेलो, तिथं आपण थांबलो, कमसे कम 15 ते 20 मिनिटं थांबलो. ट्रिप नव्हती पडत. आपण जर तिथे थांबलो नसतं असं तसं आपल्याला फूडपर्यंत म्हणजे विश्रांतवाडीपर्यंत पुढे यावंच लागलं 10 किलोमीटर समजा. तर हेच आपण जर आधीच आलो असतं तर आपला टाईम वाचला असता. असं तसं तर किलोमीटर वाढलेच ते आपले, तर टाईम वाचला असता. पण तेच की ही आपली एक चूक झाली, तर ही नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायची. आणि अजून एक की हेच की सकाळी आपण मॉर्निंगला लेट निघलो, ही आपली दुसरी चूक. आपण 3:30 वाजता आपण स्टार्ट केलं. तर ह्या 2 चुका होत्या आजच्या. म्हणून आपल्याला आपला टार्गेट कंप्लीट झाला आहे. त्या डेली टार्गेट जो आपला 2000 आहे त्यापेक्षा आपले 295 रुपीज एक्स्ट्रा झालेत. पण ते कालच्या कमी टार्गेटमधून
समजा सेमच झाले, त्यामुळं हे तर नाही बोलणार की मी आपलं टार्गेटपेक्षा जास्त इन्कम झालं. आपला टार्गेट कंप्लीट झालं, तेवढंच की टाईम जास्त लागला आहे, थोडंफार किलोमीटर वाढलेत. तर हेच मी बोलेल की आज आणि आपण जसं उबर यूज नाही करत, आज यूज करावं लागलं, कारण राईड आपल्याला लवकर लागत नव्हत्या, कारण आपण लेट चालू केला, कंटिन्यू बुकिंग नाही घेतलं, त्यामुळे ओलाचं मला हेच वाटतं. पण ठीक आहे, उबरला पण ज्या 2 राईड घेतल्या, रेट तर तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, रेट मला परवडण्यासारखा होता. म्हणजे पर किलोमीटर 20-21 रुपयांनी भेटला, त्यामुळे मला काय प्रॉब्लेम नव्हता, मी एक्सेप्ट केली. तर मला एवढंच हे बोलायचं आहे की माझ्याकडे गाडी आहे, मला माझा टार्गेट कंप्लीट करायचं आहे, मला इन्कम करायची, म्हणून मी जसं होईल तसं इन्कम करणार. असं तसं पण भावाने त्याच्या 2 राईड मारलेला, 89 रुपीज उबर चार्ज करणारच आहे. तर बोललो मला बाबा 2 ट्रिप भेटते तर मी कंप्लीट करतो, तेवढाच माझा टाईम असतो, मला टार्गेट कंप्लीट होतोय. तर मी सगळ्यांना हेच बोललो की असं नाही की तुम्ही माझं व्हिडिओज बघता तर ओलाच बघतो, ओलाच यूज करा, रॅपिडो असं नाही. तुम्हाला ज्या कोणत्या ॲपवरनं चांगला रेट भेटतोय, चांगली राईड येते, एक्सेप्ट करा, पूर्ण करा, बस. अजून काय विचार कर, असं बोलणारे पण किती जण भेटतील की ओनली मीटरनीच करा किंवा हेच करा तसंच करा. तर मी तर बोललो बघा, तर तुम्हाला ओनली मीटरनी जमतंय, कस्टमर तुमचे रेडी होतात आहे किंवा तुमच्याकडे टाईम आहे, तुम्हाला लोड नाही आहे, तर तुम्ही करू शकता, तर नक्की ओनली मीटरनी करा, चांगलं आहे. मी पण स्वतःहून त्याला सपोर्ट केला आहे. फक्त एवढंच की उबरने माझी आयडी ब्लॉक केली ती, मी कॉल लावला, मी समजलं काय अर्थ नाही आहे, इन फ्युचर मला प्रॉब्लेम होऊ शकतो हे मला वाटतं. तर मी म्हणून उबरला म्हणजे हे सगळेजण बायकॉट वगैरे करतात, ते बायकॉट केलं का तर समजा मी फक्त जेव्हा मला एकदम जरूरत लागेल तरच उबर यूज करतोय, नाहीतर मी आपलं ओला रॅपिडो खुश आहे. जसं डेली माझी अर्निंग होते तसं मी सांगत जाईल. आता पुढे अजून आपल्याला अजून या वीकचे 5 दिवस कंप्लीट करायचे, हा वीकचा आपला दुसरा दिवस होता. तर ठीक आहे, तर आजचा तर इथंच संपला मित्रांनो. तर माझे अजून पुढचे कंटिन्यू म्हणजे हा पूर्ण वीक मी व्हिडिओ टाकणार आहे. तर पुढचे अजून 5 दिवसाचे व्हिडिओज बनवण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या. तर भेटूया आपण उद्या, बाय.